मराठी लोकांना हे आवडतं ते म्हणतात, बिलकुल नाही आवडतं ते, कधीच नाही आवडलं ते, हे आवडतंय ते तू कधी केलेलं नाही. तू आता हिंदीतही काम केलेस आणि आता मराठीत तू फुल फ्लेजेड सगळ्याच म्हणजे एका प्रोजेक्टमध्ये तू 4-5 प्रोजेक्टचा अनुभव घेऊन टाकलेस बिकॉज एवढ्या गोष्टी तू केल्यास. मला सांग ॲज अन ऑडियन्स आता ऑफकोर्स फिल्म जशी जशी थिएटरमध्ये लोक बघायला लागतील तसं तसं तुला अजून लोकांचे मेसेज येतील फीडबॅकचे, पण आतापर्यंत तू जे ओव्हरऑल बघतोयस, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन हा हिंदी ऑडियन्स आणि द वे दे रिसीव्ह अ फिल्म आणि मराठी ऑडियन्स आणि द वे दे रिसीव्ह द फिल्म? You know, Hindi audience wants something very loud, very big, very showy. असं आर्टिस्टिक आलं तर they're less receptive to it. पण काय मराठी ऑडियन्स इज ऑल्सो, त्यांना तुला माहिती नाही काय चालणार त्यांच्याबरोबर. यू डोंट नो की असं छोटं फिल्म की मोठं फिल्म की आता लेडीज फिल्म, भाई पण बारी, वेड पण आलं, वाल्वी, काय असं देर इज नथिंग लाईक पॅटर्न, काहीच नाही. जेव्हा तुला वाटतं अच्छा मराठी लोकांना हे आवडतं ते म्हणतात, बिलकुल नाही आवडतं ते, कधीच नाही आवडलं ते, हे आवडतंय ते तू कधी केलेलं नाही. सो ॲक्च्युली त्यांना मोठे मोठे स्टार्स पण काय तू आत घुसले मूवीजमध्ये काहीच फरक नाही पडतं त्यांना म्हणतात की काहीतरी आम्हाला ते गंमत पाहिजे, काहीतरी अर्थ पाहिजे, ते दॅट यू कॅनॉट गेट बॉलिवूडमध्ये, बेंगाली फिल्ममध्ये काही पण, आणि यू कॅनॉट इवन प्लेस दॅट थिंग. काय करायचं, एक्सपेरिमेंट, एक मूवी करायचं, बनवायचं, बाहेर काढायचं आणि तेच तुम्हाला सांगणार की हे आवडलं की नाही. आणि आवडलं तर एकदम येतात सगळे लोक, डोक्यावर घेतात. सो मी म्हटलं की मराठी लोकांसाठी त्यांना काय आवडणार. हे बघ, मराठी भाषा ते जेव्हा मी एक बॉलिवूड मूवी, नाच आणि हे ते बॉलिवूडमध्ये मिळतं, साऊथमध्ये ते सगळं मारायचं आणि डिशॅम ते पण मिळतं त्यांना, तर साऊथ इंडियन. तर मराठीमध्ये काय, मराठीचं आमचं भावना, आमचा संस्कार, आमचं ते सगळं हे मराठीच आहे. सो तिथे एक्सप्लोर करून हा येणारा आहे माणूस कसं एक्सप्लोर करतो, पहिलं तो काय विषय नाही ठेवतो तिथे, म्हणतो हे ह्याच्यात काहीच फरक नाही पडतं, अर्थच नाही, मराठी म्हणजे खाली सगळं. पण त्याला शिकायला पाहिजे, पैशाचं पाठी आहे तर तो शिकतो हे सगळं, आणि ते जर्नीमध्ये त्याला कळतं की आमचे फॅमिली, आमचे ट्रेडिशन्स, कल्चर किती छान आहे. आणि ते माझं पण जर्नी तसंच झालं, कारण मी अमेरिकामध्ये राहून मला वाटलेलं होतं अमेरिका छान आहे, हे सगळं छान आहे, आणि हे काय माझं मराठी, एक छोटंसं घरमध्ये मी काय कुठलं भाषा बोलतो, कोणीच नाही दुसऱ्या भाषा बोलतात अमेरिकामध्ये. सो हे काय फायदा आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी आला इथे आणि सगळे बोलत होते सगळे, तर मी म्हटलं माझं घरसारखं आहे इथे. आणि ते शब्दाचं खेळ मराठीमध्ये येतं, मिळतं, वळून आम्ही बोलतात, ते एकदम छान वाटतं. ते इंग्लिशमध्ये नाही मिळतात, ते खूपच फन आहे. सो तिथे पण गंमत आहे आणि छान वाटतं मला. सो आय थिंक मला ऑलवेज होतं ते इच्छा करायचं, आणि आय होप की ऑडियन्सला पण दिसतं आहे की आमच्यासाठी हा मूवी ठेवलं. हे काय रिमेक नाही, हे ओरिजिनल मराठीच फिल्म आहे. किती छान आहे. मला खूप, एक तर तू इतकं परफेक्ट म्हणतोस, ऐकूनच मला खूप छान वाटतंय, कारण मी लोणावळामध्ये लोळतो. मी म्हणणारच होते हे मी म्हणणारच होते.